Good morning, student. Today we are going to learn about the basic concepts of geometry. विद्यार्थी मित्रांनो, आपण भूमितीचे मूलभूत संबोध याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. याविषयी आपण पाचवी सुद्धा काही शिकलेलो आहोत. पॅरल लाईन शिकलेलो आहोत, इंटरसेक्टिंग लाईन शिकलेलो आहोत, सोबत आपण स्क्वेअर शिकलेलो आहोत, रेक्टँगल शिकलेलो आहोत. हे सर्व जे आपण शिकलो दे आर द पार्ट ऑफ द जॉमेट्री. हे सर्व जॉमेट्रीचे पार्ट्स आहेत. मग आज आपण काय नवीन शिकणार आहोत बघा. पाहूया समोर. टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द रे. कशाविषयी माहिती जाणून घेणार आहोत? रे विषयी. अँड इट इज ऑल्सो द पार्ट ऑफ द बेसिक कन्सेप्ट ऑफ जॉमेट्री. हा जॉमेट्रीचा बेसिक कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. इन दिस टॉपिक आय विल कव्हर सम पॉइंट्स. मी काही पॉइंट्स या ठिकाणी कव्हर करणार आहे. कोणकोणते? द फर्स्ट इज डेफिनेशन, मीन्स व्हॉट इज मीन बाय रे. रे कशाला म्हणायचं. द सेकंड इज एक्झाम्पल्स ऑफ रे, म्हणजे तुम्हाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रेचे उदाहरणं कुठे कुठे तुम्हाला सापडतात. द थर्ड इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रे, रेचं वैशिष्ट्य काय. ठीक आहे. अँड द फोर्थ इज रीडिंग ऑफ ए रे, रेला कसं वाचायचं. आणि मग शेवटी ऍट लास्ट वी विल डू अ स्मॉल ऍक्टिव्हिटी. आपण सर्वात शेवटी एक ऍक्टिव्हिटी करूया. चला, सर्व तयार आहात? नाउ फर्स्ट वी विल लर्न अबाउट द एक्झाम्पल्स ऑफ रे. वी विल ऑब्झर्व सम ऑब्जेक्ट्स. आपण काही ऑब्जेक्ट्स ऑब्झर्व करणार आहोत. ठीक आहे. तयार आहात तुम्ही? चला. द फर्स्ट काय दिसतो तुम्हाला? दिस इज द टॉर्च. टॉर्च दिसतो तुम्हाला. अँड द लाईट रे इज इमर्जिंग फ्रॉम इट. तुम्हाला काय दिसतं बघा. ते जे लाईट रेज आहे ते त्या टॉर्च मधून निघताना तुम्हाला दिसत आहे. नाउ द सेकंड पिक्चर. व्हेरी गुड. कशा चित्र आहे? पाहिलाय तुम्ही? सन. अँड द रे ऑफ द सन इमर्जिंग फ्रॉम इट. बघा, तिथून सूर्याची किरण निघताना तुम्हाला दिसतात आहे. अँड द थर्ड पिक्चर. हिअर देर आर व्हेरियस ऑब्जेक्ट. खूप ऑब्जेक्ट्स आहे बघा. 5 ऑब्जेक्ट्स तर मी दाखवलेच आहे तुम्हाला. अँड देर एमिट्स द लाईट रे. तिथून सुद्धा लाईट रे निघताना तुम्हाला दिसतात आहे. दिसत आहे ना? नाउ द डेफिनेशन. व्हॉट यू मीन बाय रे? A ray can be defined as a part of line that has a fixed starting point but no end point. म्हणजे काय? रे कुणाला म्हणायचं? इट इज अ पार्ट ऑफ लाईन. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तो लाईनचाच पार्ट आहे. आणि इट हॅज अ फिक्स स्टार्टिंग पॉइंट. बघा, तुम्हाला दिसतो हा ब्लॅक कलरचा, हा त्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे. बट नो एंड पॉइंट. बघा, इकडे तो इनफायनाइट आहे. एरो हेड तुम्हाला दाखवलेला आहे. मीन्स त्या साईडला तो इनफायनाइट आहे. लक्षात आलं? पुढे एकदा डेफिनेशन बघा. रे कॅन बी डिफाईन ॲज अ पार्ट ऑफ द लाईन दॅट हॅज अ फिक्स स्टार्टिंग पॉइंट बट नो एंड पॉइंट. म्हणजे रे हा लाईनचाच एक पार्ट आहे, परंतु त्याच्या एका बाजूला फिक्स स्टार्टिंग पॉइंट असतो. ठीक आहे ना? आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला तो मात्र इनफायनाइट असतो. तिकडे तो किती पण जाऊ शकतो. ठीक आहे ना? नाव हिअर देर आर सम एक्झाम्पल्स ऑफ रे. काही एक्झाम्पल तुम्हाला दिसतात आहे. 2 रे तुम्हाला काढून दाखवल्या ठिकाणी. एक लाईन पण दिसतंय, एक रे पण दिसतंय. मग आता आपण पाहू कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रे. रेचं वैशिष्ट्य काय. रे कुणाला म्हणायचं? प्रत्येकाचं काही ना काही वैशिष्ट्य असतं का नाही? तर रेचं काय वैशिष्ट्य आहे? द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज रे इज ए पार्ट ऑफ लाईन. रे हा लाईनचाच एक पार्ट आहे. बघा, आता तुम्हाला दिसेल, हे बघा दिसतो रे फिरताना. दिसतोय? म्हणजे ही जी लाईन दिसते, लाईन PQ, किंवा तिला आपण लाईन RQ म्हणू शकतो, त्याचाच एक पार्ट आहे रे PQ. सो द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज द रे इज ए पार्ट ऑफ लाईन. रे हा लाईनचाच पार्ट आहे. द सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स इज इट स्टार्ट ऍट वन एंड अँड गोज फॉरवर्ड कंटिन्युअसली इन द सेम डायरेक्शन. ठीक आहे. हा बघा, तुम्हाला इथं ब्ल्यू कलरचा रे दिसतोय. काय दिसतो तुम्हाला? इट स्टार्ट ऍट वन एंड पॉइंट. हा बाई, इथून तो स्टार्ट झालेला आहे.
अँड गोज फॉरवर्ड कंटिन्युअसली द सेम डायरेक्शन. तो कुठे जातोय? क्यू कडे जातो. इकडे इकडे किती पण तो जातोय, किती जाऊ शकतो. ऑन दॅट एंड इट इज इनफायनाईट. तो त्या बाजूला क्यूच्या बाजूला इनफायनाईट आहे, किती जाऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे रेचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या एका बाजूला एंड पॉइंट असतो आणि दुसऱ्या बाजूला तो कंटिन्युअस जाऊ शकतो, किती पण जाऊ शकतो. नाउ द थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स इज द स्टार्टिंग पॉइंट ऑफ अ रे इज कॉल्ड इट्स ओरिजिन. हा बघा, हा जो रे तुम्हाला दिसतो आहे त्याचा स्टार्टिंग पॉइंट कोणता आहे? हा पी. बघा आता तुम्हाला दिसेल अॅनिमेशन मध्ये, आहे ना. पी इज द स्टार्टिंग पॉइंट. हा जो पी असतो त्याला म्हणतात ओरिजिन. हा इथे बघा, ही जी लाईन तुम्हाला आर क्यू दिसते, या ठिकाणी दोन रे तुम्हाला दिसतात आहे. तर रे पी क्यू चा स्टार्टिंग पॉइंट आहे पी, म्हणजे ही हा जो रे आहे रे पी क्यू, हा याचा स्टार्टिंग पॉइंट आहे पी. आणि हा जो रे पी आर आहे याचा स्टार्टिंग पॉइंट आहे पी, याचा पण स्टार्टिंग पॉइंट पी आहे. म्हणजे दोन्ही रेचा स्टार्टिंग पॉइंट पी आहे. अँड द स्टार्टिंग पॉइंट ऑफ रे इज कॉल्ड इट्स ओरिजिन. रेच्या स्टार्टिंग पॉइंटला काय म्हणतात? ओरिजिन म्हणतात. नाउ द फोर कॅरेक्टरिस्टिक्स. an arrowhead is drawn to show that the ray is infinite in one direction. हे बघा तुम्हाला इथे हे जे arrowhead दाखवलेले आहे, बाणाचे टोक दाखवले आहे, ते कशासाठी दाखवलेले आहे? इट इज इनफायनाईट इन वन डायरेक्शन. एका बाजूला तो इनफायनाईट आहे. जर आपण ह्या रे पी क्यूचा विचार केला तर बघा इथे तुम्हाला हा arrowhead दिसतोय, म्हणजे क्यूच्या एंडला तो इनफायनाईट आहे. जर आपण रे पी आर चा विचार केला तर हा जो आरच्या बाजूला arrowhead आहे मीन्स ऑन दॅट साइड इट इज इनफायनाईट. म्हणजे रे हा एका बाजूला इनफायनाईट असतो. आपण चार गोष्टी कोणत्या शिकलो याच्यामध्ये? रे इज ए पार्ट ऑफ लाईन. रे हा लाईनचाच पार्ट आहे. दुसरं, इट स्टार्ट्स ऍट वन एंड पॉइंट अँड गोज फॉरवर्ड कंटिन्युअसली इन द सेम डायरेक्शन. एका बाजूला एंड पॉइंट असतो आणि दुसऱ्या बाजूला तो इनफायनाईट असतो. अँड नंबर 3, द स्टार्टिंग पॉइंट ऑफ रे इज कॉल्ड इट्स ओरिजिन. रेच्या स्टार्टिंग पॉइंटला आपण काय म्हणतो? ओरिजिन म्हणतो. अँड arrowhead is drawn to show that ray is infinite in one direction. रे जो आहे तो एका बाजूला इनफायनाईट हे दाखवण्यासाठी arrowhead दाखवलं जातं. हे बघा, हे बाणाचं टोक आहे, दॅट इज कॉल्ड arrowhead. याला arrowhead म्हणतात. या बाणाचा जो टोक आहे याला arrowhead म्हणतात. कशासाठी दाखवलं जातं? तर तो एका बाजूला इनफायनाईट आहे. ठीक आहे, चला पुढे शिकूया आपण. हाऊ टू रीड अ रे. रेला कसं वाचायचं? पहा, एक तुम्हाला स्क्रीनवर एक रे दिसतोय. आता याला वाचता येणार का? नाही, याला आपण शेवटी वाचूया. ठीक आहे. द नेम ऑफ रे स्टार्ट फ्रॉम इट्स ओरिजिन. कधी लक्षात ठेवा, रेचं नाव त्याच्या ओरिजिन पासून सुरुवात होतं. नाउ विल सी द फर्स्ट एक्झाम्पल. हिअर देर इज अ रे. बाब, ऑरेंज कलरचा रे दिसतो तुम्हाला, दिसतोय. अँड इट्स ओरिजिन इज, कोणत्या ओरिजिन सांगा? व्हेरी गुड, इट्स ओरिजिन इज ओ. देन व्हॉट इज द नेम ऑफ इट्स रे. या रेचं नाव काय होणार बघा, सांगा. ओरिजिन पासून सुरुवात करायचं. व्हेरी गुड, रे ओ झेड. या रेचं नाव झालं रे ओ झेड. नाउ वी विल ऑब्झर्व द अनादर पिक्चर. आता दुसरा रे बघा. विच इज इट्स ओरिजिन? व्हेरी गुड, एम. ओरिजिन इज एम. व्हॉट इज द नेम ऑफ दिस रे. या रेचं नाव काय झालं? एमएन. तर ओरिजिन पासून नाम सुरुवात करायचं आहे. गुड. नाउ द ऑब्झर्व द थर्ड पिक्चर. इथे पण एक रे दिसतोय. विच इज इट्स ओरिजिन? व्हेरी गुड, ए. इट्स ओरिजिन इज ए. देन व्हॉट इज द नेम ऑफ दिस रे. या रेचं नाव काय होणार? बी ए. नाही. व्हेरी गुड. आपण आता शिकलोय द नेम ऑफ अ रे स्टार्ट फ्रॉम इट्स ओरिजिन. त्याच्या ओरिजिन पासून त्याचं नाव सुरुवात झालं पाहिजे. बी थोडी ओरिजिन त्याचा आहे. बी ओरिजिन आहे का त्याचा? नाही, त्याचा ओरिजिन कोणता आहे? ए. आणि म्हणून त्यात रेचं नाव काय होणार? द नेम ऑफ दिस रे इज रे ए बी. म्हणजे ए बी, ए पासून बी कडे त्याचं ओरिजिन ए आहे. नाव ऑब्झर्व द फोर्थ पिक्चर. एक चौथा पिक्चर दिसतोय तुम्हाला, ते बघा ही लाईन. व्हॉट इज द नेम ऑफ दिस रे? व्हेरी गुड, वाय एक्स. बिकॉज
इट्स ओरिजिन इज वाय. याचं ओरिजिन कोणतं आहे? वाय. सो द नेम ऑफ दिस रे इज वाय एक्स. याचं नाव मात्र तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे ना? त्याच्या याचं ओरिजिनचं पण नाव लिहायचं तुम्हाला आणि सोबत त्या रेचं पण नाव लिहायचं आहे. ठीक आहे. नाव हिअर देर इज अ ऍक्टिव्हिटी फॉर यू. आता तुमच्यासाठी एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. काय दिसतं तुम्हाला? हिअर देर आर 3 लाईन्स. हे बघा, लाईन QC, line ML, and line YP. Here there are 3 lines and all these 3 lines intersect at point B. हे बघा, B मध्ये इंटरसेक्ट झालेले आहे. ठीक आहे ना? आणि मित्रांनो लक्षात ठेवा, या अशा ज्या 3 लाईन एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत असेल की नाही, त्याला म्हणतात कॉन्करंट लाईन्स. सो दीज लाईन्स आर कॉन्करंट लाईन्स and their point of concurrence is B. त्याचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स कोणता आहे? B आहे. कॉन्करंट लाईन म्हटलं तर कमीत कमी 3 किंवा 3 पेक्षा जास्त लाईन असल्या पाहिजे. ठीक आहे ना? ती पुढे आपण शिकणारच आहोत. ठीक आहे ना? काय ऍक्टिव्हिटी आहे बघा तुम्हाला? नेम ऑफ द रे. तुम्हाला रेचं नाव सांगायचं आहे. हिअर देर आर सो मेनी रेज. ऑब्झर्व दिस फिगर केअरफुली. फिगरला ऑब्झर्व करा. खूप रे तुम्हाला दिसणार. चला, लेट अस स्टार्ट. द फर्स्ट रे इज रे BP. दिसला का तुम्हाला? हा बघा, रे BP. हा इथून B पासून सुरू झाला आणि P कडे चालला. दिस इज द रे BP. द सेकंड रे कोणता दिसतो तुम्हाला? व्हेरी गुड, रे BY. दिसला का BY? हा बघा, BY. And the third ray is BL. And the fourth ray is BM. बघा, या चारही रे मध्ये सुरुवातीला B आलेला आहे. बिकॉज द स्टार्टिंग पॉइंट ऑफ ऑल दिस रे इज B. त्या चारही रेचा स्टार्टिंग पॉइंट हा B आहे. Therefore, the name of the ray is BP, BY, BL and BM. याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला 2 रे त्या ठिकाणी दिसतात आहे ना? कदाचित काहींना जास्तही दिसत असेल. तर ते सर्व रेचे नाव तुम्हाला सांगायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशीच एक फिगर, इंटरसेक्टिंग लाईन काढा, कॉन्करंट लाईन काढा आणि तुम्ही स्वतः फिगर काढल्यानंतर तुम्हाला त्याच्यात कोणकोणते रे दिसतात ते सर्व रे लिहायचे. आणि सोबत नुसतं रे लिहून चालणार नाही बरं. त्या रेचा आपण काय लिहायचा? रेचा ओरिजिन पण लिहायचा. म्हणजे फर्स्ट ड्रॉ द रे. एक सिंगल रे काढू शकता. देन राईट इट्स ओरिजिन. देन राईट डाऊन द नेम ऑफ द रे. त्या रेचं नाव लिहू शकता तुम्ही. अशा किती फिगर काढायच्या? अशा कमीत कमी तुम्ही 4-5 फिगर काढायच्या. ठीक आहे? कळाल तुम्ही? व्हेरी गुड. आणि मग रे काढल्यानंतर घरी पालकांना तुम्ही सुद्धा दाखवायचं की तुम्ही जे केलेलं आहे, जे रे काढलेले आहे ते बरोबर आहे की नाही, ते सुद्धा त्यांना पालकांच्या मदतीने तुम्ही चेक करू शकता. कराल ना तुम्ही? गुड, व्हेरी गुड.